भावांना बड्डे गिफ्ट भेटलेलं आहे. भावांनी शेवटची पिढी असेल आमची, म्हणजे की त्यांना आई अशी मिळाली आहे की त्यांचं इंस्टावरती किंवा यूट्यूबवरती किंवा कुठं सोशल मीडियावरती अकाउंट कुठलंही नसेल. कारण की माझी आई बघू शकता हे बघा. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ, दिवस दुसरा. तर बघूयात आजच्या ब्लॉगमध्ये काय होते. मागच्या ब्लॉगमध्ये थोडंफार एन्जॉय वगैरे झालं असेल अशी आशा आहेच. तर आज बघूयात काय. आणि आज नेहमीप्रमाणे 10 ते 7 ड्युटी आहेतच. तर आज बघूयात काय बनवलंय मम्मीने. बघूयात काय आहे. ओह, आंबाड़ी जो हमने खाई थी वो आंबाड़ी, और इसमें चपाती. तर आंबारी आहे, चपाती आहे. तर म्हणजे आपल्या म्हणजे कोळी लोकांमध्ये हेच असतं की मच्छी ही डेली असतेच, बट उपवास वगैरे असतो. माझा असला तर असतो, नाहीतर मग नेहमीप्रमाणे. तर बघूयात आज काय होते. आजच्या प्रवासामध्ये काय काय बघायला मिळते ते तुम्हाला. आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूयात वडवा रेल्वे स्टेशनला. चला जाऊयात. म्हणजे डोळे लाल झालेत, लाल. झोपेची गरज आहे, भरपूर झोपेची गरज आहे, बट काय करणार. शेवटी बघूयात काय होते पुढं. A few moments later. भावांना थोडा लेट झालेला, त्याच्यामुळे काही ब्लॉग मी काढला नाही पुढं. पण आता इथं ड्युटीवरती आलो मी. आपण आता डायरेक्ट संध्याकाळी 7 वाजता भेटू, तेव्हा मस्त तुम्हाला दाखवतो वातावरण कसं आहे. चला. भावांना माझी ड्युटी संपल्याच्या नंतर मी प्रभादेवीवरून इकडे गेलो दादरला गेलो. आणि नंतरला मग भरपूर तिकडे गर्दी होती, थोडं शॉपिंग करायची होती म्हणून तिकडे गेलो. बट गर्दी काय भरपूर होती, हे दाखवायला काय मिळलं नाही. मग आता डायरेक्ट पोचलो वडा स्टेशनला. मग कारण की मला थोडं बाहेर जायचं आहे, आमची ट्रिप जाणार आहे. मग दाखवेल थोडं फिरत. बट आता ब्रिज बघूया, वडाला ब्रिज. गर्दी नाही आहे आज, 2-3 दिवस झाले, काय माहित नाही, गर्दी नाही आहे. नाहीतर या रोडला भरपूर गर्दी असते, चालायला भेटत नाही. चला मग थोडं लवकर जायचे, दाखवतो थोडा वेळाने. तर बाबांना फायनली पोचलोय मी आता घरी. आणि हे बघा काय घेतले, हे मच्छी मार्केट. काय या. तर भावांना हे टाइमपास आहे, पैसा जास्त काय नाहीये. हे मम्मी आहे, मम्मीने पण. भावने हे बघा बॅग पण नाही काढली तोपर्यंत डायरेक्ट बॅग मधून हे बघा. त्यात शॉपिंग, आता मी शॉपिंग काय काय केलं मी दाखवली असती, बट हिने डायरेक्ट काय तुला नाईटला घालावं नाही जाता. हे टाकत आहे थंड काय केलं. भाऊ ना मला किती वाजले 9 वाजले. अरे थांब भावांनो, 9 वाजलेत. आता मला जायचंय, तुम्हाला माहितीच आहे मला कुठं जायचं आहे. जरी नाही माहिती असतं तरी पण मी थोड्या वेळानं दाखवणार आहे. बट बघतो आता झालं तर थोडं फ्रेश वगैरे होतो आणि नंतर मग बसतो बकासुरासारखं खायला. आणि हे बघा, हे एक कॅरेक्टर आहे, लवकरच समजेल. कॅरेक्टर थोडं शांत दिसतंय, बट हे शांत नाहीये. हे बघा, हे बघा काय कुणी काढला. जा चार्जिंग लाव, जा चार्जिंग लाव, मोबाईल चार्जिंग लाव. जा काही थोडीफार झालेली आहे भांडण.
भावानी शेवटची पिढी असेल आमची, म्हणजे की त्यांना आई अशी मिळाली आहे की त्यांचं इंस्टावरती किंवा युट्यूबवरती किंवा कुठं सोशल मीडियावरती अकाउंट कुठलंही नसेल. कारण की माझी आई बघू शकता हे बघा, मोबाईल चार्जिंगला लावता म्हणजे लावायला पण त्यांना हे होते, ते आता लागले सवय. थोड्या दिवसांनी घ्यायचे मम्मीला पण मोबाईल. हे बघा हे काय काय हे काय बॉडी अंगा मोठा होते मग. तू घालत रे, नाईटला आणला तुला घालत रे तू. भाऊंना आता 9 वाजलेत, थोडं मी फ्रेश वगैरे होतो, नंतर मग बघा दाखवते तुम्हाला. आपल्याला जायचंय लवकरात लवकर, माहित नाही किती वाजता जायचंय. दमावलाय यांनी, दमावलाय आम्हाला. भाऊंना बड्डे गिफ्ट भेटलेलं आहे, काय टेन्शन नाहीये. लेट झाला थोडाफार, काय टेन्शन नाहीये. बड्डे गिफ्ट भेटलेलं आहे आपल्याला. आप म्हणजे आमचा जो मित्र लुडो किंग असा नावाचा एक ग्रुप आहे, लुडो किंग नावाचा एक ग्रुप आहे. 4-5 जण आहोत आम्ही. त्यांच्याकडून एक हा छोटासा एक गिफ्ट माझ्यासाठी बघतो, नंतरला अनबॉक्सिंग करतो तेव्हा तुम्हाला पाठवेल. म्हणजे थँक्यू हेमंत आणि लुडो किंग ग्रुप. आणि हे सोबत आलेले आहेत आमचे विवेक. बघा चला भावांनो. तर भावांना आपल्याला म्हणजे तर भावांनो आपला बड्डे होऊन गेलेला आहे. म्हणजे आपला बड्डे झाला, काय लोकांना माहिती असेलच. बट बड्डे साठी आपले गावचे म्हणजेच माझे जे मित्र म्हणजे माझा एक लुडो किंग नावाचा आमचा एक ग्रुप होता. म्हणजेच त्यामध्ये माझे 4-5 मित्र आहेत. तर बघ जरा बंद कर, जरा मला काहीतरी बोलू दे. तर भावांनो आमचा लुडो किंग नावाचा एक ग्रुप आहे होता आणि अजूनपर्यंत राहणार असं मला वाटतंय. आणि ते मी असल्याशिवाय म्हणजे मी असणार म्हणजे ते राहणार. तर भावांनो म्हणजे अनबॉक्सिंग मीच करणार होतो, बट आमचे हे म्हणजे हे काय ही आमची याव काय कोण पिंक एक अलाप तर भावना जाऊ द्या, ते आपण विषय वलवा कळला ना. तर भावना आपण अनबॉक्सिंग करूया. मीच करणार होतो, बट बनी घेतलेल्या हातामध्ये अनबॉक्सिंग करायला. तर तिला अच्छा काम आहे चिकटपट्टी ठेवाय येईल का तरी कामा. तर आणि मातोश्री वाट बघत आहेत, भूक लागली वाटतं. 11 वाजले ना, भूक लागले. वाजायला याच आपण म्हणजे ना आपण याच टाइमवरती ब्लॉग बनवतो एक नंबर मस्त. अजून काय तिला चिकटपट्टेच काढताना निघत नाही त्याच्यात. काय बोलायचं जरा चिपरे जरा काय तू बोलतोस जरा. आणि काय घेतलंस निवरावरती काय भाजीला बडीसोप. भावानं बडीसोपचे फायदे काय काय मला सांगा जरा. बडीसोप बडीसोप आणि अनबॉक्सिंग बाईनी अनबॉक्सिंग केलेलं आहे इकडं. तर अनबॉक्सिंग बघा. अरे भाई साहब, अरे तुझा फोटो नाही पण इकडं बघ दाखव. खतरनाक भावनो मम्मीची रिॲक्शन हिची हे रिॲक्शन खतरनाक. तुझा फोटो कसा काय असेल मला दिलं खरंच मस्त एक नंबर. धन्यवाद. तर हे माझे बर्थडे आहे आणि फोटो खतरनाक एक नंबर. आईला खरंच मित्र परिवार धन्यवाद. लुडो किंग धन्यवाद. मस्त फोटो मला आवडला एक नंबर खूप छान. आता मस्तपैकी इथे लावणार आपण. ती जागा खाली आहे ना. रूम जरी आपली नसली तरी पण आपण भाडा देतोय. भाडा घरवाले
गर्व आहे. काय गर्व सर्व आहे सर्व. अरे मम्मी जवळ दे आधी. देवा जागा बघा जागा. पिरांजा काय जागा शोधली. हा मम्मी कसं वाटलं मम्मी. हा यो हेमंत. हेमंत आहे, पंकेश आहे, आदिनाथ आणि हरेश आणि हे साहेब. हे साहेब यांना ओळखता ना तुम्ही. मस्त. कळत नाही भावानी कळत नाही शब्द तुम्ही कमेंट नाही केला अजून. काय पण काय बोलतो. तर बघूयात भावांनो. ही पबजी नाहीये बट हे गेम खेळते. किरीचा गेम खेळते. किरीचा गेम खेळते. तिकडे बघा माझ्या बाजूला भावांनो. भावांनो मम्मीने फोटो लावला पण. हा बघा फोटो लावला पण. मी त्याला अजून हातामध्ये पण नाही घेतलं बट क्रॉस फोटो लावला पण. काय टेन्शन नाही. आपण त्याला काय टेन्शन नाही. खाली आपण त्याला काहीतरी करणार. हा लावू आपण काहीतरी. भावांना मी असं इकडे काहीतरी ब्लॉग बनवत होतो. मम्मीने तिकडे जाऊन फोटो भिंतीवरती लावला पण. एवढा तुला फोटो कसा वाटला. एक नंबर मस्त मस्त. येईल कोणती. हे ठेव ठेव हे ठेव ठेव. अजून तुला फोटो कसा वाटला. हा मस्त. आणि आता जेवायचा टाइम झालाय आणि मला पण निघायचं आता थोड्या वेळाने. म्हणजे आता कुठं जायचं ते तुम्हाला दाखवतो नंतरला. तुम्हाला समजेलच. बट तो दुसरा ब्लॉग मध्ये टाकायचा प्रयत्न करेन मी कारण की हा ब्लॉग जास्त मोठा होईल. तर बघूयात काय होतं ते. आणि आज जेवायला बघा आता नाईटला जेवायला काय फेमस जसं की तुम्हाला सांगितलेलं काय आंबोळी. आंबोळी आंबोळी. मम्मी काय मम्मी. सुकटीचा रस्सा आंबारीची फ्राय. सकाळी पण खाल्ली आता पण खातोय. काय टेन्शन नाहीये. कोहली आहे हे तर रोजच आहे. आजचा ब्लॉग मला वाटतं जास्त मोठा नको. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या डिसेंबर महिन्यापर्यंत आपले 1K सबस्क्राईब कंप्लीट झालेच पाहिजे. टार्गेट आहे आणि तुम्ही तर ते पूर्ण करणार अशी आशा आहे. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चला आता